शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने आपण श्री विष्णू सहस्रनाम दिव्य स्तोत्राच्या 1000 नावांचा क्रमाक्रमाने विचार करतो आहोत। आज आपल्याकडे श्लोक नंबर 31 असणार आहे। सर्वच नामांचा फार अर्थही आहे आणि त्याचा आपल्या अंतःकरणाला होणारा लाभही सारखाच आहे। कोणतंही नाम घ्या, सुखसंपाद्य नामाला म्हटलं वेदांतामध्ये सुखसंपाद्य आहे। लहान आहे, एखादं नाव लहान असतं, 2 अक्षरांचं, 3 अक्षरांचं, 4 अक्षरांचं। आता 6 अक्षरांचं पहिलं नाव आहे आपल्यासमोर। कोणतंही नाव ते लहान जरी असलं तरी ते सुख देण्याच्या बाबतीत किंवा सुखरूपतेकडे नेण्याच्या बाबतीत जीवाला सारख्या दर्जाचं सारखाच असतं। प्रत्येक नावाचा दर्जा, खरं नामाचा दर्जा शब्दही बरोबर नाही, नावं सगळी सारखीच आहेत। खरं म्हणजे नामामध्ये इतकी शक्ती आहे, त्या नामाच्या शक्तीचा प्रत्यय नाम घेतल्याशिवाय येत नाही। अनेक नामधारकांना संतांना तो आलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी वर्णनं तशी करून ठेवली आहेत। सगळ्या संतांच्या ग्रंथांमध्ये उपदेशांमध्ये तो आपल्याला नेहमी आढळतो। एकनाथी भागवतामध्ये असं एक वर्णन आहे एका ठिकाणी, जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती, नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चित उद्धवा। भगवान उद्धवाला सांगताना 11व्या स्कंदातली ओवी आहे, नाथ महाराजांचं त्याच्यावर टीका आहे एकनाथी भागवत, त्यातली ओवी आहे। नामाची जेवढी शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती, सकल पापांचा परिहार ज्ञात अज्ञात दोष परिहारार्थम भगवन नामस्मरणमहं करिष्ये, असा नामस्मरण करायच्या आधी संकल्प करायचा असतो। कारण आपल्या हातून कळत न कळत, जाणून न जाणता अनेक अशा गोष्टी घडतात की त्याची गणना वाईट कर्मांमध्ये होते, पापकर्मांमध्ये होते। आणि म्हणून ज्ञात अज्ञात दोष परिहारार्थम, आम्ही जाणून केलेल्या किंवा न जाणता केलेल्या सर्व पापांचा परिहार करण्यासाठी आम्ही देवाचं नाव घेतो आहोत, असा भगवंतालाच सांगायचं। कुणाला सांगणार मग? किंवा सद्गुरूंना। सद्गुरुदेव आणि भगवान सारखात दर्जाने एकरूपच आहेत ते। आणि म्हणून या दिव्य 1000 नावांचा अर्थ आपण पाहतो आहोत। आज श्लोक क्रमांक आहे आपल्याजवळ 31 श्लोक म्हणू एकदा आधी, आणि मग त्यात 7 नावं असलेला श्लोक आहे 31 क्रमांकाचा। अमृतांशुद्भव भानुः शशबिंदुसुरेश्वरः औषधै जगतस्सेतुः सत्यधर्मपराक्रमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। 7 नावं जी या श्लोकात आहेत त्यापैकी पहिलं नाव आहे अमृतांशुद्भवो। अमृतांशुद्भवो आणि खरं निर्देश चंद्राकडे आहे। अमृतांश उद्भवो, चंद्राची निर्मिती, खरं चंद्राचा जनक सागर आहे। सागरात 14 रत्नांमध्ये चंद्राची निर्मिती आहे। पुढे त्याचं फार वर्णन आहे हो। आमच्या इथे संस्कृत काव्यामध्ये सगळ्या ग्रंथांमध्ये चंद्राच्या शीतलतेचं, आल्हादायकतेचं फार वर्णन आहे। अमृतांशुद्भव भानू याचा अर्थ अमृताप्रमाणे किरण असलेला जो चंद्र आहे तो ज्याच्यापासून निर्माण झालेला आहे। सागर याचंच रूप आहे। पंचमहाभूतांपैकी सर्वात मोठा जलनिधी साठा सागर आहे, त्यातून चंद्राची उत्पत्ती आहे। म्हणून
अमृताप्रमाणे किरण असलेला चंद्र ज्याच्यापासून निर्माण झालेला आहे असा चंद्राचा निर्माण करणारा अमृतांशु उद्भव, उद्भव म्हणजे निर्माण करणारा, अमृतांशु उद्भव असं हे नाव आहे. असा चंद्र निर्माण करणारा जो आहे तो परमात्माच आहे. कारण सगळी सृष्टीच पंचमहाभूतच काय, सगळी सृष्टी पण सुरुवात पंचमहाभूतांपासून मग त्रिगुण वगैरे अशी अष्टधा प्रकृती आहे. आणि त्यामुळे चंद्रही त्यात एक असल्यामुळे अशा अमृताप्रमाणे किरण असलेल्या चंद्रालाही निर्माण करणारा असं भाष्यात अर्थ केला आचार्यांनी. चंद्राचा निर्माता. एक आपल्याकडे जुन्या काळी भावगीतही होतं, रविकिरणांचा रविचंद्रांचा तू निर्माता, शरण तुला भगवंता, असं एक पूर्वी भावगीत होतं. आणि ते अत्यंत खरंही आहे. कारण विराट पुरुषाचे चंद्रसूर्य नेत्र मानले आहेत. विराट पुरुष म्हणजे सोपाधिक ब्रह्मामध्ये सर्वात मोठं रूप, आणि म्हणून त्याचं नाव अमृतांशुद्भव. चंद्राचं खूप महात्म्य आहे. अमृताप्रमाणे किरण असलेला म्हणजे काय अर्थ? मग अमृताप्रमाणे किरण म्हणजे काय? चंद्राची किरणं अमृताप्रमाणे असतात म्हणजे काय? अमृत शब्दाचा अर्थ शाश्वत राहणारा, टिकाऊ. यापासून अमरत्व शब्द तयार झाला. देव अमर आहेत, स्वर्गातले देव अमर आहेत, अमरत्व त्यांना मिळालं आहे. हे सगळं अमृतापासून होतं, अमृत ते देतं. आणि त्यासाठी त्यांनी अमृतोत्पादने यत्न क्रियताम अविलंबिताम असा भगवंतांनी उपदेश इंद्राला केला होता समुद्र मंथनाच्या क्रियेच्या वेळी. हा भागवतातला श्लोक आहे. अमृतोत्पादने यत्न क्रियताम अविलंबिताम. तुम्ही अमृत मिळवायचा प्रयत्न करा. आणि त्या अमृताप्रमाणे किरण असलेला चंद्र, त्या अमृताच्या प्रमाणे म्हणजे चंद्राला किरणं आहेत, आपल्याला अनुभव आहे. कारण चंद्राकडे आपण जर पाहिलं तर त्याच्यात तेज खूप आहे, सूर्याच्या तुलनेत ते कमी आहे. वास्तविक चंद्राचंही तेज विज्ञान असं मानतं की ते सूर्याचंच परावर्तित झालेलं तेज चंद्रामध्ये आहे. आपण चंद्रदेव म्हणतो, स्वतंत्र त्याचं तेज असं आपण मानतो. पण त्याच्यापासून तेज जेव्हा असतं कोणते, तेजापासून किरणांची उत्पत्ती होते. अगदी लहानशी समय जरी असली, दिवा जरी असला तरी त्यातून किरणं बाहेर येतात. पण चंद्राच्या किरणांइतकं शीतलता देणारी दुसरी किरणं नसतात, नाहीत. सूर्याची किरणं प्रखर असतात, दाह निर्माण करतात. पण चंद्राच्या किरणांमध्ये दोन गुणधर्म, धर्म त्याचे दोन मानलेच आहेत शास्त्राने. एक शीतलता देतं म्हणजे थंडावा देतं, आणि चित्ताला आल्हाद देतं, प्रसन्नता देतं. म्हणून चंद्राच्या किरणांचं वेगळं महात्म्य आहे. अशा अमृतयुक्त किरणांनी जगाला तृप्त करणारा, शांत करणारा, रिझवणारा, आल्हाद देणारा चंद्र ज्याच्यापासून निर्माण झाला आहे त्याचा निर्माता जो आहे अमृतांशुद्भव. पौर्णिमाला सगळ्या चंद्र जास्त प्रकाश येतो, किरणं जास्त येतात. कलेकलेनी जेव्हा कमी होतो मग तेवढी किरणं आपल्याला जाणवत नाही. पण पौर्णिमेच्या चंद्राची किरणं आपल्याला जाणवतात. त्याच्याकडे पाहिलं की शांत शीतल असतात. आणि सर्वात जास्त शीतल किरणं 12 पौर्णिमांपैकी ही शरद पौर्णिमेला असतात. त्या दिवशी चंद्राचा आकारही जरा मोठा वाटतो. आणि असं मानलं आहे की त्या दिवशी चंद्राचं आणि पृथ्वीचं अंतर कमीत कमी सर्वात कमी असतं, म्हणून मोठा चंद्र दिसतो. आणि त्याचं वर्णन भगवंतांनी रासलीलामध्ये व्यासमहर्षींनी सुंदर केलं आहे. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका. शरदोत्फुल्ल मल्लिका म्हणजे शरदाची पौर्णिमा आहे आणि अत्यंत आल्हाददायक असा तो काळ आहे. हे चंद्राच्या किरणांचंच वर्णन आहे. अत्यंत आल्हाददायक काळ, प्रकार वेगळ्या वेगळ्याची फुलं, चाफा, चमेली, जाई जुई सगळे फुललेली असतात. म्हणून शरदोत्फुल्ल मल्लिका, शरदाच्या चांदण्यात न्हावून निघालेले हे सगळे. आणि खरं म्हणजे चंद्राची किरणं अमृतासारखी का? कारण चंद्राच्या किरणांमधून सर्व वनस्पतींना रस मिळतो, त्यामुळे त्यांमध्ये सुगंध येतो. सगळा सुगंध, वेगळी वेगळी फुलं आपण पाहतो ना, या सगळ्या फुलांमध्ये जितका सुगंध आहे, गुलाब असो, मोगरा असो, जाई असो, जुई असो, पुष्कळ फुलं आहेत, सुवासिक फुलं. या सगळ्यांमध्ये सुवास कुठून येतो? कधी आपण असा विचार करत नाही. करावा की रात्री कळ्या आहेत, सकाळी उमलतात तेव्हा फुलं होतात. खरं कळ्याच जेव्हा वेलाला येतात किंवा झाडांना येतात त्याला एक सुगंध असतो. त्या झाडापासून गेलं की आपल्याला मन प्रसन्न होतं, छान वाटतं. अगदी सुवासिक फुलं, सुगंध, असा छान सुगंध येतो. असं रस्त्याने जरी फिरलं, जाई जुई, मोगरा, चमेली, चाफा यांची जी फुलं असतात ना, यांनी असं वातावरणामध्ये एक प्रफुल्लितपणा येतो. हा चंद्रांच्या किरणांचा परिणाम आहे. अशा अमृत शुद्भव भानू
अमृताच्या प्रमाणे किरण असलेला चंद्र शुद्धभव इतकंच. त्याला निर्माण करणारा जो आहे त्याचं एक ना अमृतांश उद्भव असं आहे. असं या श्लोकातलं इतक्या विस्ताराने आचार्यांनी भाष्यात अर्थ दिला आहे की आल्हाददायकता देणारा अमृताप्रमाणे किरण असलेला, इतका शांत आणि थंड की हलाहल विषप्राशन केल्यानंतर भगवान महादेवांनी त्याला मस्तकावर धारण केली हो कोर त्याची, कारण शीतलता मिळावी म्हणून. कारण त्या हलाहल विषाचा दाह त्यानं सोसवे ना, त्यासाठी अनेक त्यांनी उपाय जे केले त्यातला एक उपाय चंद्राला मस्तकावर धारण केला. कारण त्याची किरणं अमृताप्रमाणे शीतल आल्हाददायक, या अर्थाने इतक्या अर्थांनी हे पहिलं नाव आपण चिंतन केलं, अमृतांशोद्भवो. दुसरं नाव क्रमाने या श्लोकातलं आहे भानू. भानू म्हणजे सूर्य. या अर्थाचे 2-3 नाव आधी होऊन गेले. ओजस तेजोद्दीतधरा प्रकाशात्मा प्रतापना. या श्लोकामध्ये आपण थोडा भानू शब्दाचा विचार केला आहे. तिथे भानू शब्द नाही आहे, पण ओज आणि तेज ज्याचे गुणधर्म आहेत अशा सूर्यासारखं ज्याचं तेज आहे त्याचा विचार आधी केला आधीच्या श्लोकात. पण इथे भानू, भानवे नमः असं 12 नमस्कारांमध्ये नाव आहेत. सूर्याची जी सूर्यनमस्कारात नावं येतात ती चतुर्थी आहे. भानवे नमः, भानू शब्द आहे मुळात. भानू म्हणजे सूर्यच, आणि त्याचा अर्थ प्रकाश देणारा. भा प्रकाश देणारा, ज्याच्या भासावर सगळं जग भासतं. तस्य भासा सर्वमिदं विभाती अशी श्रुती आहे, मुंडक उपनिषद आहे. तस्य भासा सर्वमिदं विभाती. पहा, सूर्याचा उदय झाला, हळूहळू क्षितिजावरून तो वर येत गेला की सगळी पृथ्वी, सगळी सृष्टी, जडचेतन सगळी सृष्टी ही भासमान व्हायला लागते, दिसायला लागते. रात्रीच्या अंधारात म्हणा, चंद्रप्रकाशात एवढं स्पष्टतेने दिसत नाही. तर ते चंद्राची कोर जर प्रतिपदेची द्वितीयेची असेल तर अंधारच असतो. साधारण अष्टमीपर्यंत निव्वळ अंधार असतो. मग पौर्णिमेकडे तो हळूहळू नवमी दशमी जातो, थोडा थोडा त्याचा प्रकाश वाढायला लागतो. तरी चंद्राच्या प्रकाशाची शीतलता आल्हादता हे आधीच्या श्लोकात ऐकलं आपण. पण प्रकाश हे मात्र सूर्या इतकं कधी असू शकत नाही. सूर्याचं तेजही प्रखर आहे आणि सूर्याचा प्रकाशही फार वेगळा आहे. आणि सूर्य उगवला की नंतर सगळी सृष्टी दिसायला लागते, भासमान व्हायला लागते. हा सूर्यप्रकाशाचा प्रभाव आहे. जडचेतन सगळं, अगदी गवताची काडीसुद्धा आणि हिमालय पर्वतसुद्धा हे सूर्यप्रकाशात दिसायला लागतात. सगळ्याच वस्तू या सृष्टीमधल्या, कारण सूर्य त्याची देवताच आहे. तस्य भासा सर्वमिदं विभाती. त्याच्या प्रकाशमानतेमुळे हे सगळं जग प्रकाशमान होतं असं त्या श्रुतीचा अर्थ आहे. सगळी सृष्टी प्रकाशमान होते आणि म्हणजे आपल्या दृष्टीचा विषय होते. सगळी सृष्टी जेव्हा प्रकाशमय होते ना तेव्हा आपल्या दृष्टीचा विषय होते. अंधारातली कोणती वस्तू आपल्याला दिसते का? समजा एखाद दिवशी दिवे गेले, लाईट गेले, पॉवर गेली, घरातल्या वस्तू सगळ्या जागेवर आहेत पण आपल्याला दिसतात का? नाही. आपल्याला शोकेस दिसत नाही, पुस्तकं ठेवत नाही, समोरचं कपाट दिसत नाही, टिपाय दिसत नाही, पायाला लागू शकतं ठेच. पण तस्य भासा सर्वमिदं विभाती. सूर्याचा प्रकाश झाल्यानंतर लाईट पॉवर किती गेली तर घरातल्या सगळ्या वस्तू, जर एखादी खिडकी जरी उघडी असेल तर सगळ्या वस्तू आपल्याला स्पष्टतेने दिसतात. आणि म्हणून भानू हे भगवंतांचं नाव यासाठी आहे की सगळा सूर्यालाही देणारा प्रकाश हा परमात्मा आहे. तो स्वतः प्रकाशमानच आहे, अत्यंत तेजस्वी आहे. आणि त्यामुळे त्यांनीच चंद्र सूर्य त्याचं रूपच आहे. द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तन चैवामूर्तंच बृहदारण्यक श्रुती आहे. 2 रूपं जी आहेत त्यात ब्रह्मवस्तूला रूप आकार नाही, ती निर्गुण निराकार आहे. पण सूर्य हे सगुण विश्वातलं सगळ्यात दृष्टीला दिसणारं रूप आहे ना. उपासनेच्या प्रभावानंतर, पुण्य संपादन झाल्यानंतर, साधना तपश्चर्या खूप झाल्यानंतर सगुण देव दर्शन देतो. भक्तांना दिलं आहे, ध्रुव प्रल्हादानं दिलं आहे. ते आपणा सर्वांना जेव्हा व्हायचं तेव्हा साधना पूर्ण झाल्यावर होईल. पण तोपर्यंत ह्या संपूर्ण दृश्य जगतामध्ये डोळ्याने दिसेल असा एक दृश्य देव किंवा सगुण देव, निर्गुण निराकार नाही, सगुण रूप आहे ते सूर्य, ते दिसतं का नाही आपल्या डोळ्यांनी सगळ्यांना? त्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशातच सूर्य दिसतो.
सूर्याचा जर प्रकाश न आला तर सूर्य पण दिसणार नाही आपल्याला. त्याच्या प्रकाशामध्ये तोच एक दृश्य होतो आणि आपल्याला दिसायला लागतो आपल्या दृष्टीला. आणि म्हणून सूर्यप्रकाश देणारा, ज्याच्या प्रकाशावर सगळं जग भासतं दिसतं, म्हणून त्याचं नाव भानू असं ठेवलेलं आहे. त्याचबरोबर सूर्य तेजाची प्रतिमा आहे. जीवाचा विचार केला तर त्याच्याजवळ सूक्ष्म देहाचे घटक अंतःकरण पंचक आहेत. त्यात बुद्धी नावाचा घटक आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण असे 5 जर मानले तर 5 किंवा 4 अंतःकरण चतुष्टय म्हणतात. यापैकी बुद्धी हे जे तत्व आहे, सूक्ष्म देहाचा घटक, मन, बुद्धी, अहंकार, हे बुद्धी तेज तत्वाची बनलेली आहे आणि तिच्यामध्येच परमात्म्याचं प्रतिबिंब पडतं आणि त्याला चिदाभास म्हणतात वेदांतामध्ये. सर्वांची बुद्धी तेजस स्वरूपाचीच आहे. त्या सर्वांच्या बुद्धीला, अगदी मुंगीला पण बुद्धी आहे बरं का. चेतन प्राण्या सर्वांजवळ हे अंतःकरण पंचक आहे. जडामध्ये नाही आहे आज अंतःकरण, पण सगळ्या चेतन प्राण्यांमध्ये अंतःकरण असल्यामुळे त्या अंतःकरणातल्या बुद्धी नावाच्या तत्वाला प्रकाशित करणारं तत्व परमात्मा आहे. त्यांनी जर ते केलं नाही प्रकाशित तर मुंगी बिळातून बाहेर कशी निघेल? मुंगी साखरेचा रवा शोधायला कशी निघेल? तिला बुद्धी होती की बाहेर निघालं पाहिजे. आपण आता बाळं झाली आहेत, पिल्लं झाली, अंडे फुटले आहेत, त्यांना दिला पाहिजे कण. या जाणीवीत चिमणी म्हणा, मुंगी म्हणा, पक्षी सगळेच प्राणी त्या भावनेने बुद्धीच्या आधारावर क्रिया करायला लागतात. क्रिया करायला आधी मनात विचार यावा लागतो आणि तो बुद्धीने कार्यवाही करून त्याप्रमाणे कर्म करावं लागतं. असा त्याचा प्रवास आहे. आणि म्हणून बुद्धीला तेजस्वी करणं हे सुद्धा परमात्म्याचंच कार्य आहे आणि ते सूर्यप्रकाशामध्ये होतं. म्हणून भानू बघा, दिवसाच्या उजेडात खूप विचार सुचतात आपल्याला आणि प्रत्येकाचे वेगळे वेगळे बुद्धितत्व सर्वांजवळ आहे. सामान्य बुद्धी नावाने तत्व सगळ्यांमध्ये आहे, पण उपाधिभेदाने प्रत्येकाने काय विचार करावा, परिस्थितीप्रमाणे, आपल्या वयाप्रमाणे, 4ही आश्रमान, वर्ण आश्रम याप्रमाणे, जबाबदारीप्रमाणे, कर्तव्याप्रमाणे मी ह्या क्षणाला काय विचार बुद्धीत करावा हे प्रत्येकाचं वेगळं जरी असेल आहेच म्हणजे, पण तरी देखील बुद्धितत्व तेजाची बुद्धी असल्यामुळे प्रत्येकाच्या जवळ ती आहे आणि तिलासुद्धा प्रकाशित करणारा जो आहे. म्हणून परमात्म्याचं त्या अंगाने, त्या छटेनीसुद्धा भाष्यामध्ये वर्णन केलं आहे की बुद्धीला प्रकाशित करणारा भानू. म्हणून द्वितीय क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आपण जे चिंतन केलं थोडा वेळ, भानू सूर्य, प्रकाश देणारा, प्रकाशित करणारा, सगळ्या सृष्टीला आणि प्रत्येक जीवाच्या बुद्धीला, असे 2 अर्थ आपण पाहिले. तिसरं नाव क्रमाने या श्लोकातलं आहे शशबिंदू. शशबिंदू बघा, शश म्हणजे चंद्राचा इथे उल्लेख आहे. अगदी लहानपणापासून प्रत्येक मुलांना वगैरे आई शिकवते की मुलं चंद्राकडे पाहतात, चंद्रावर डाग कशाचा आहे? कारण सूर्यावर काही डाग वगैरे नाही, पण चंद्राचं प्रतिबिंब जेव्हा आकाशात स्पष्ट असं दिसायला लागतं निरभ्र आकाशामध्ये, अगदी छोटं मूल विचारतं 3-4 वर्षाचं की चंद्रावरती काळा डाग कशाचा आहे? तर त्याला पहिल्यापासून सांगायची अशी एक परंपरा, पद्धत, रूढी आहे की तो ससा आहे. असे सशासारखे 2 शिंग दिसतात, आकारही सशासारखा दिसतो. आणि ते चांदोबा काय ते गाणं पण आहेत, लहान मुलांची बडबड गीतामध्ये गाणी येतात की ते चंद्रावाला जो डाग आहे थोडासा तो सशाच्या आकाराचा आहे, शशबिंदू त्याला म्हणतात. सशाच्या सारखा दिसणारा टपका ठिपका ज्याच्यावरती आहे तो चंद्रच ज्याचं स्वरूप आहे. मगाशी उल्लेख आलेला आहे, चंद्र आणि सूर्य हे विराट पुरुषाचे नेत्र आहेत अशी आपल्या शास्त्रीय कल्पना आहे, आपली शास्त्रांमध्ये मांडणी आहे. आणि म्हणून चंद्राचं तिथे प्रतिबिंब आहे, म्हणून शशबिंदू त्या अर्थाने हे नाव आहे. असा चंद्राच्या अंगावर जो टपका आहे त्यालाच निर्माण करणारा जो आहे, म्हणून याचं नाव शशबिंदू. त्याच्यावर टिपका कोणी निर्माण केला? खरं तो टिपका नाही, तशी काहीतरी तिथे काहीतरी आहेत त्या आकाराचे, पर्वत म्हणा, दगड म्हणा, काय शिळा म्हणा काहीतरी, पण आकार शशासारखा दिसतो. आणि म्हणून आकारावरून किंवा याच्यावरून एखाद्या पदार्थाचं वर्णन करण्याची आपल्या इथे पद्धत आहे. जसं प्रभू रामचंद्र जेव्हा सुवर्णमृगाच्या मागे गेले, त्याचं वर्णन करणारा तो कसा होता? वाल्मिकी ऋषींनी
5 श्लोकांमध्ये त्याचं वर्णन केलं आहे. त्याच्या इथे तिपक्यांचंच वर्णन केलं आहे. मनोहर स्निग्ध वर्णो नाना रत्ने समावृतः असे या श्लोकांनी प्रारंभ होऊन 5 श्लोक आहेत. त्याचं वर्णन केलं आहे की त्याची शिंग कशी होती, शिंगावर टिपके होते. त्याचा चेहरा कसा होता, चेहऱ्यावर टिपके होते. सर्वांगावर सुद्धा त्याच्या सोनेरी होता तो, पण असे टिपके टिपके होते, काळे पांढरे टिपके होते. अतिशय विलोभनीय सुंदर तो दिसायचा. म्हणून त्याचं वर्णन करताना सुद्धा त्याच्या अंगावरच्या टिपक्यांचं वर्णन करावं लागलं. तसं चंद्राचं वर्णन करताना शशबिंदू असं वर्णन केलेलं आहे. आणि शशबिंदू आपण मगाशी अर्थ पाहिला की चंद्राचा प्रकाश अंतःकरणाला शीतलता आल्हादता प्रदान करतो. 2 गुण त्याचे आहेत. आणि याचा खरा शशबिंदू शब्दाचा भाष्यामध्ये शास्त्रीय अर्थ केला आहे. शशबिंदू का म्हटलं? चंद्राच्या किरणांप्रमाणे शीतलता देणारा असा अर्थ आधीच्या श्लोकात पाहिला. आणि त्यामुळे अंतःकरणाला शांत आणि स्थिर करणारा याचा अर्थ, शास्त्रीय अर्थ अंतःकरणाचे विकार घालवणारा असा अर्थ केला आहे शशबिंदूचा. अंतःकरणाचे विकार असतात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, षड्विकार हे, आणि अजूनही पुष्कळ विकार. या विकारांना शांती प्रदान करणारा, शीतलता देणारा असा जो आहे, म्हणून विकार घालवणारा असा, षड्विकार घालवणारा असा अर्थ भाष्यामध्ये केलेला आहे. 2 अर्थांनी शशबिंदू हा शब्द आपल्यासमोर आचार्यांनी मांडलेला आहे. 4थं नाव या श्लोकातलं क्रमाने आहे सुरेश्वर. सुरेश्वर, सुर म्हणजे देव. सगळ्या देवांना सुर म्हणतात. सगळे देव 33 कोटी आणि त्या व्यतिरिक्त अनेक देव आहेत. मुख्य 33 कोटी देव आणि त्या सगळ्या देवांचाही जो ईश्वर, सुरेश्वर, देवांचा ईश्वर, त्या सर्वांचा ईश्वर म्हणजे त्यांचा निर्माता, नियंता, त्यांचा स्वामी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा. देव आपापली कामं करतात, आपापली कामं ते करतात. त्यांना काही कामं दिलेली आहेत. मदभयात वाती वातोयम, सूर्यस्तपती मदभयात, वर्षतींद्रन दहत्यग्निम, इंद्र पाऊस पाडतो, अग्नी दहा देतो, मृत्युर्धावती पंचमम असं श्रुती आहे तैत्तिरीय उपनिषदाची. हे सगळे यम, वरुण, इंद्र, वायू, यक्ष, किन्नर, गंधर्व, 33 कोटी देव हे सगळे ज्याच्या स्वाधीन आहेत किंवा ज्या सगळ्या देवांवर ज्याची सत्ता आहे. भगवान विष्णूंचं हे नाव सुरू आहे, ईश्वरवाचक नाव आहे. या सगळ्या देव ज्याच्या स्वाधीन आहेत किंवा यांच्यावर ज्याची सत्ता आहे, मग हा सत्ता ज्याची असते त्याला ईश्वर म्हणतात. सत्ता मात्र तो स्वरूपतः असं त्याचं श्रुती वर्णनच आहे. त्याची सत्ता आहे सगळ्या जगतावर. हो, अखंड एकरूप सत्ता ईश्वराचीच आहे आणि ईश्वराच्या सत्तेवरती हे सगळे कार्य करतात. उदाहरण पाहू एखादं. सत्ता एकाची असते, पण त्यामध्ये कार्यवाही करणारे, कार्य करणारे त्याप्रमाणे त्यांच्या अधिकाराप्रमाणे कार्य करणारे वेगळे असतात. एखादं विद्यापीठ आहे, सगळ्यात तिथला सत्ताधारक जो आहे तो कुलगुरू आहे. सगळी सत्ता विद्यापीठाची कुलगुरूच्या हाती असते आणि कुलगुरूंच्या हाताखाली मग अनेक त्या भागातली विद्यापीठं असतात, महाविद्यालये असतात. विद्यापीठाचे कुलगुरू, मग त्यांच्या अंतर्गत 30, 40, 50 विद्यापीठं असतात, महाविद्यालये असतात. त्या महाविद्यालयांचे काही प्राचार्य असतात. प्रत्येक महाविद्यालयात एक प्राचार्य, मग त्यांच्या हाती लेक्चरर्स, अशी ती टीम असते. पण या सगळ्यांवर सत्ता शेवटी कोणाची आहे? या सगळ्यांवरती सत्ता शेवटी कुलगुरूंची आहे. ते अध्यादेश काढतील, सगळ्यांना लागू होईल. इतकंच नव्हे, विद्यापीठात सुद्धा शिक्षणाची व्यवस्था असते. जसं महाविद्यालयांमध्ये असते, विद्यापीठातही वर्ग असतात. सगळे अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन PhD विद्यापीठात शिक्षण होतं. मग त्या विभागाचे फिजिक्स, केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स, बॉटनी, झुऑलॉजी अनेक विषय असतात. IT, AI याचे हेड ऑफ द डिपार्टमेंट्स राहतील. ते सगळे देव आहेत. पण या सगळ्या देवांच्यावर नियंत्रण करणारा कोण आहे? कुलगुरू आहेत. त्यांना सगळे अधिकार असतात. त्यांच्या हाती काही टीम असते कारण निर्णय घेणाऱ्यांची, पण शेवटी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेणारे कुलगुरू असतात. तसं सगळ्या देवांना काही अधिकार आहे. वरुण, इंद्र पाऊस पर्जन्य देवता आहेत. अग्नी दाहकता द्यायचे, वाऱ्याने व्हायचं आहे. हे सगळ्या देवता त्यांची कार्य करतात. पण शेवटी या सर्वांवरती सत्ता, कारण परमात्मा सर्व विश्वाला सत्ता आणि स्फूर्ती देतो असं वर्णन आहे. 2 शब्द येतात, सत्ता आणि स्फूर्ती.
स्फूर्ती म्हणजे कार्य करण्यासाठी स्फूर्ती लागते आणि सगळं विश्व कार्यान्वित झालेलं आहे. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः, भगवद्गीतेत वर्णन आहे. सगळं विश्व ज्या एका पद्धतीने भगवंतांनी निर्माण करून कार्याला लावून दिलेलं आहे, ती कार्याची घडी तशीच अखंड निसर्ग चक्र फिरत असतं. तिन्ही ऋतू येतात जातात, पाऊस येतो, तपाम्यहमं वर्षं निगृह्णामि सृजामि च, असंही भगवान बोलतात. तर हे सगळं सर्व देवांचा ईश्वर, त्याच्या हातात सगळी सत्ता असल्यामुळे त्याचं एक नाव इथे सुरेश्वर या नावाने आहे. अगदी छोट्यात छोटं कितीही लहानसं रोपटं असलं, त्याचं पान जेव्हा हलतं ना, वृक्षाचेही पान हाले ज्याचे सत्ते, मग त्यासाठी आपण म्हणाल ते वाऱ्याने हललं. मग वारा कुणाच्या स्वाधीन आहे? मग भयात वाती वातोयम, पंचमहाभूत त्याच्या स्वाधीन आहेत. मग त्या लहानशा वृक्षाचं पानसुद्धा भगवंताच्या सत्तेने हलतं. आणि म्हणून चंद्र सूर्यादी पंचमहाभूतादी सगळ्या देवता आहेत. पंचमहाभूत देवता आहेत, आमच्या देवता आहेत. पृथ्वी आप तेज वायू आकाश देवता आहेत. ह्यांच्यावरही ज्याचं नियंत्रण आहे, सर्व देवांचा ईश्वर, म्हणून हे नाव 4 क्रमांकाचा आपण विचार केला, सुरेश्वर. 5 क्रमांकाचं नाव या श्लोकाबद्दल आहे, श्रोते हो, औषधम. औषध याचा अर्थ व्याधी निवारण करण्यासाठी. काहीतरी औषध घेतो आपण लौकिकामध्ये, अचानक सर्दी झाली आहे तर घरगुती घेऊ, विकत आणू, हळद गूळ घेऊ, काढा घेऊ तुळशीचा, किंवा एखाद्या मेडिकल स्टोअर्समध्ये जाऊन ती व्याधी निवारण होण्याकरता, तो विकार जाण्यासाठी, तो ज्वर जाण्यासाठी आपण एखादी आपल्या ओळखीच्या दुकानाकडून तशीच गोळ्या आणू, किंवा सरळ डॉक्टरकडे जाऊन मग ते आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहून देतील. पण रोग निवारणासाठी आपल्याला काहीतरी जे घ्यायला लागतं, इंद्रिय वस्तू किंवा द्रव्य जे घ्यावं लागतं, त्याला औषध म्हणतात. मग ते कोणत्याही पॅथीचं असो, आयुर्वेदाचा असो, होमिओपॅथी असो, ॲलोपॅथी असो, अजून पुष्कळ पॅथीज आहेत. ते कोणतंही असो, या सर्वांना औषध म्हणतात. या सर्वांना औषधं म्हणतात. हे सगळे औषधं हे ज्याचं रूप आहे. आणि सगळेच औषधं शेवटी काही केमिकल रिॲक्शन्स ते बनवतात, पण त्यामध्येही काही वनस्पतींचे द्रव्य टाकावेच लागतात. आणि त्यामुळे औषधांचा निर्माता याचा अर्थ, याचं नाव औषध का आलं 5 क्रमांकाचं, की हा औषध का आहे? कारण यानेच निर्माण केलेल्या सर्व मूलद्रव्यांपासूनचा उपयोग करून औषधे बनवले जाते. आणि त्यांनी आपला लौकिक जीवनातला आलेला कोणता तरी एखादी व्याधी निघून जाते. पण आधी आणि व्याधी 2 असतात निवारण करण्यासाठी. भगवंतांना औषधम का म्हटलं आहे? कारण या संपूर्ण सृष्टीला हा जीव जेव्हा यात येतो, भव म्हणतात, या संसाराला भवही म्हणतात. आणि म्हणून संसारामध्ये आलो आपण, जन्माला आलो, यालाच भवरोग म्हटलं आहे. जन्म आला की मृत्यू, म्हणून जन्ममरण ही जन्ममरण परंपरा, याला कर्मपरंपराही म्हणतात. म्हणून मनुष्य कर्माधीन असतो असं त्यासाठी म्हणतात, स्वतंत्र नाही आहे. पण स्वतंत्र क्रियमान स्वातंत्र्य आदी आहे, पण त्याचा हा भवरोग नष्ट करण्याचं सामर्थ्य ज्याचं आहे, ज्याच्या कृपेने हा भवरोग जातो, नष्ट होऊ शकतो, ज्याला शरण गेल्यानंतर हा नष्ट होऊ शकतो, त्याचं नावच एक औषधम ठेवलं आहे. लौकिक व्यवहारात जर विचार केला तर औषधीसुद्धा आजकाल 2 प्रकारच्या मिळतात. एक त्या मूळ केमिकल ड्रगिस्टचं जे असतं इंडस्ट्रीचं ते, आणि मग आजकाल जेनेरिक औषधं निघाली आहे. पण व्यवहारामध्ये मुख्य औषधी जे असतात त्याची उलाढाल खूप जास्त आहे, कॉस्टली असतात. जेनेरिक थोडीशी स्वस्त असतात, मूलद्रव्य तीच असतात, घटक तेच असतात, कॉन्टेंट्स तेच असतात. त्यामुळे घ्यायला. पण सर्वात भगवंतांच्या जवळ, भगवंतांचं औषधम नाव यासाठी आहे की औषधमही तोच आहे, औषधाचं दुकानही तोच आहे, प्रिस्क्रिप्शनही तोच देणार आहे, डॉक्टरही तोच आहे. शरीरे जर्जरे भूते व्याधिग्रस्ते कलेवरे औषधम जान्हवीतोयम म्हटलं आहे तिथे. वैद्यो नारायणो हरी, हे सर्व भवव्याधीचा नारायण हा वैद्य आहे. तिथे जान्हवीतोयम औषध म्हटलं आहे, इथे परमात्म्याला औषध म्हटलं आहे. कारण जान्हवी याचीच निर्मिती आहे ना. जान्हवी आणि परमात्मा एकरूप आहे. ती शक्तिरूप आहे, हा पुरुषरूप आहे. पुरुष आणि प्रकृती, शक्ती आणि परमात्मा दोन्ही एकच आहे. आणि त्यामुळे
परमात्म्याचा औषध नावाचा विचार करताना तो सर्व तोच आहे. डॉक्टर, मेडिकल स्टोअर, औषधही तोच, सगळं दुरुस्त करणार आहे तोच. आणि म्हणून भवरोगातून जीवांना बाहेर काढणारा म्हणून त्याचं एक नाव, असं एखाद द्रव्य म्हणून त्याचं नाव औषधम असं आहे. मग त्या औषधाच्या दुकानामध्ये काय 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 तो ठेवतो. त्याला औषध का म्हटलं? जसं परमात्मा आहे, द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंचैव अमूर्तंच. सगुणात जेव्हा तो येतो त्याला दोन अजून धर्म असतात. सगुणाच्या प्रांतात परमात्मा आला, राम, कृष्ण, वामन, त्यात त्याला दोन गोष्टी असतात. एक त्याला नाम असतं, जसं त्रेतायुगात त्याला नाव आहे राम, द्वापारयुगात नाव आहे कृष्ण, आणि एक रूप आकार असतो. त्याचं नाव जरी अतिशय प्रेमाने आवडीने शास्त्रावरती विश्वास ठेवून घेतलं तर नामे विषबाधा हरती, नामे चेडे चेटके नासती, नामे होय उत्तम गती अंतकाळी श्रीराम, अशी दासबोधात ओवी आहे नामस्मरण भक्तीमध्ये. हे असं जो करणारा जो आहे, नामे म्हणजे नाम काय झालं? मग औषध झालं. नाम औषध झालं. मग इथे परमात्म्याला औषधम का म्हटलं? परमात्म्याला औषध म्हटलं आहे, इथे नामाला औषध म्हटलं आहे रामदास स्वामींनी. आणि त्याचं कारण असं आहे की नाम आणि नामी हे एकरूप असतात. त्याचा खरं अभेद असं म्हणतात शास्त्रीय वाक्य, नाम आणि नामी यांचा अभेद असतो. म्हणून भगवंतांच्या नामाचा जो परिणाम औषधासारखा तो भगवानाचा आहेत ते. म्हणून भगवंतांचं नावच या श्लोकामध्ये औषधम असं ठेवलेलं आहे. आणि एका अर्थाने आचार्याने विचार केला आहे की हा जीव जेव्हा जन्माला येतो अखंड त्याला तापत्रय, 3 ताप त्रास देतात. श्रीमद भागवत महात्म्याची सुरुवातच ज्या श्लोकांनी आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. इतर विशेषणांचा नाही विचार करू आपण आता, पण तापत्रय विनाशाय, 3ही तापांचा नाश करणारा परमात्मा आहे. म्हणजे औषध आहे त्याच्यावरचं. तो तापत्रय विनाशाय अशा श्रीकृष्णाला आम्ही सगळे नमस्कार करतो. 3ही ताप आपल्याला त्रास देतात. ताप याचा अर्थ पीडा, वेदना, क्लेश, मनाविरुद्ध होणं, असं नको आहे आपल्याला. मला सांगा की आपल्याला ताप येतो, आपल्याला इच्छा असते का ताप यावा म्हणून? पण तो येतो आणि जातो. आणि कोणताही ज्वर, ताप, दुखणं हे नेहमी आगंतुक असतं. आगंतुक म्हणजे ते येताना घालवता येतं. ते जन्मभर एखाद्याला ताप आहे असं कधी होतं का? काही दीर्घकाळाचे असतात, मुदती ताप असतात, टायफॉईडसारखे, 1 महिना, 2 महिने, 4 महिने. पण एखाद्या व्यक्तीला जन्मभर ज्वर आहे असं कधी होतं का? नाही. ते आगंतुक आहेत. ते अनेक प्रयोगांनी जातात, अनेक दैवी प्रयोगांनी जातात, औषधांनी जातात, कृपेने जातात, संतांच्या सद्गुरूंच्या कृपेने त्या व्याधी जातात, आदिव्याधी दोन्ही जातात. पण या सर्वांवरती खरं म्हणजे औषध एकच आहे. औषधम जान्हवी तोयम म्हटलं आहे ना. भगवान भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करतात, अर्जुना सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज. भगवंतांना शरण जाणे भवरोगातून सुटण्याचं सर्वात मोठं औषध आहे. तो शरणागतीचा भाव आचार्यांनी भाष्यात व्यक्त केला आहे की भगवंतांना, सद्गुरूंना जर शरण गेलं, शरण जाण्याची प्रक्रिया त्यासाठी करून जर अगदी अंतःकरणापासून शरणागती जर पत्करली तर सद्गुरूंना शरण जाणं हीच प्रिस्क्रिप्शन, प्रत्यक्ष करणं हे औषध. म्हणून त्याचंच एक नाव औषधम असं या ठिकाणी आहे. आणि मग त्यातून त्याचा परिणाम काय होईल औषधाचा? औषधम भगवानच. त्याचं नाम म्हणा, स्मरण म्हणा, हे केल्याने काय होईल? यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते. श्री विष्णू सहस्रनामात म्हणतो ना हा श्लोक नेहमी आपण. आणि त्याप्रमाणे भगवान हेच प्रिस्क्रिप्शन, हा औषधी तोच, डॉक्टरही तोच, सगळं तोच. पण तो भवरोगातून, भवबंधनातून, जन्म मरण परंपरेतून या जीवाला मुक्त करतो. असं ते प्रभावी औषध आहे भगवान. म्हणून त्याचं एक नावच या ठिकाणी या श्लोकातलं 5 क्रमांकाचं नाव औषधम असं आहे. अमृतांशुद्भव भानू शशबिंदू श्रेश्वरा औषधम. पुढचं नाव आता 6 क्रमांकाचं जगतच सेतू. एकत्र आहे ते, जगतच सेतू. हे जगत, सेतू म्हणजे पूल. या जगामधला सर्वात मोठा पूल. कुठे जायचं पुलावरून? जसं आपण
कन्याकुमारीला समुद्रापर्यंत गेलो, विवेकानंद स्मारकापर्यंत गेलो. मला आता तिथे पूल आहे. मग कुठे जायचं आहे? लंकेत जायचं आहे. तो पूल लंकेत जाण्यासाठी आहे. पूल लंकेत जाण्यासाठी आहे. सेतू म्हणजे पूल. अनेक ठिकाणी असे पूल असतात, 2 गावं असतात, मध्ये नदी आहे, दुसरा काही मार्ग नाही, नद्या होड्या नाही, नावा नाही, बोट नाही, जहाज नाही, लहानशी नदी, पाणी खूप आहे, आम्हाला पोहता नाही येत, इकडून तिकडे जायचं कसं? मग सगळे गावातले कार्यकर्ते, ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायत, गाव असेल तर नगरपालिका, महापालिका, त्या नदीवर असे पूल टाकतात. असं आपण कधी पुण्यात गेलात तर बघा की पुण्यात ज्या नद्या वाहतात, मुळा मोठा इत्यादी, किती पूल आहेत तो तिथे. पूल याचा अर्थ एका किनाऱ्यावरून दुसऱ्याकडे जाणं नेणारं जे आम्हाला साधन आहे. आम्हाला नाही मध्ये पोहता वगैरे, आमचं विमान पण नाही, आम्हाला उडी मारता येत नाही, एवढी आपली क्षमता नाही, आपलं सामर्थ्य एवढी उडी मारण्याचं नाही. मग आम्हाला सुखरूपपणे इकडून तिकडे पोहोचवणारा, मध्ये तर नदी आहे, तर पलीकडे पोहोचवणारा, म्हणून ती जी व्यवस्था असते, ती जी निर्मिती असते त्याला पूल म्हणतात. आणि पुलाला संस्कृतमध्ये सेतू म्हणतात. जसं प्रभू रामचंद्रांनी, हनुमंतांनी शोध लावला, त्यांना तर उड्डाण करता येत होतं, त्यांनी काही पूल बांधून नाही गेले, ते उड्डाण करून गेले. पण इतकी सगळी वानरसेना न्यायची, त्यांना सेतूबंधन करावं लागलं. प्रभू रामचंद्रांनी समुद्रावरती सेतूबंधन केलं. मोठी सर्वांना कथा माहिती आहे विस्ताराने. सेतू बांधताना मग सगळ्या वानरांना ह्या किनाऱ्याहून समुद्राच्या त्या किनाऱ्यावर लंका आहे, लंकेच्या किनाऱ्यापर्यंत सुखरूप नेलं. असं नेणारी यंत्रणा जी आहे ती सेतू म्हणजे पूल. महा परमात्म्याला जगतच सेतू म्हटलं आहे. म्हणजे जगत एक टोक आहे, परमात्मा दुसरं टोक आहे, मध्ये भवनदी आहे. या भवनदीच्या प्रवाही पडले थोर श्रीरामदास, बघा तोही आहे. सगळे त्या प्रवाहात मग खूप गडबडी आहेत तिथे, त्यामध्ये भोवरे आहेत, अडचणी आहेत, तिथे दलदल आहे, स्वतःहून पोचता येत नाही. मग पूल तर बांधावं लागेल ना. ही राम नाम नौका भवसागरी तराया, असं एक पद आहे रामदास स्वामींचं. ही राम नाम नौका म्हटलं आहे त्याला. तिथे नौका आहे, इथे सेतू नावाने आहे. ते काहीतरी असं करावं लागेल, एक साधन. आपल्या इथे श्रीमद आद्य शंकराचार्यांचं एक स्तोत्र आहे, त्याला प्रश्नोत्तरी असं नाव आहे. त्यात एक श्लोक येतो, अपार संसार समुद्रमध्ये किंमत जतो मे शरणं किमस्ति गुरुकृपालो कृपया वदेत विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. भगवत चरणांची नौका किंवा भगवत चरणांचाच पूल करावा लागतो. म्हणजे भगवंतांच्या चरणांची उपासना, देवाच्या सद्गुरूंच्या चरणांची, म्हणजे स्वरूपाची, चरण शब्दाचा अर्थ स्वरूप आहे, पद म्हणतो ना चरणांना आपण. जेव्हा चरणांची उपासना असा शब्द जेव्हा जिथे जिथे येतो, तो पदाची उपासना. पद शब्दाचा अर्थ, चरण शब्दाचा अर्थ पद म्हणजे स्वरूप असा होतो. पद शब्दाचा अर्थ स्वरूप असा आहे. अपार संसार समुद्रमध्ये किंमत जतो मे, म्हणजे प्रश्नोत्तरी नाव या लहानशा प्रकरणाला यासाठी आहे. छोटीशी पुस्तक आहे की प्रश्नही उपस्थित केला आहे, उत्तर तिथेच आहे. अपार संसार समुद्रमध्ये, इतका अपार समुद्र आहे, भवसागर आहे हा. अपार संसार, त्याला सागर म्हणतात, नदी म्हणतात. अपार अपार आहे, माहीत नाही किती मोठा आहे, भवनदी किती मोठी आहे. किंमत जतो मे शरणक किमस्ती, मी तरुण जाण्यासाठी कुणाला शरण जावं, असा पहिल्या 2 चरणामध्ये प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर आचार्य देतात. म्हणून या लहानशा प्रकरण ग्रंथाला, छोटासा ग्रंथ आहे, याला प्रश्नोत्तरी असं नाव आहे. मग उत्तर दिले, गुरो कृपालो कृपया वदेत विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. या अपार संसार सागरामधून तरुण जाण्यासाठी, भवनदीतून तरुण जाण्यासाठी त्याच्या चरणांचीच नाव करावी लागते. इथे नाव म्हटलं आहे, आपण त्याच्या चरणांचा सेतू बांधावा लागतो असं म्हणून. इथे सेतू आपलं नाव सुरू आहे. जगतच सेतू हो, भगवंतांच्या पर्यंत जाण्याला जगतातून सेतू कोणता करायचा, पूल कोणता करायचा, तो फक्त आणि फक्त भगवंतांच्या नामाचा, कीर्तीचा, यशाच्या स्मरणाचा सेतू करायचा. गुरो कृपालो कृपया वदेत विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. विश्वेश याचा अर्थ परमात्मा, विश्वाचा ईश, त्याच्या चरणांची नौका, त्याच्या चरणांचा पूल करून घ्यावा. आणि खरं म्हणजे या भवनदीला प्रवाह खूप आहे तो.
भाष्यात वर्णन केलं आहे. किती किती प्रवाह आहेत, किती किती प्रवाह आहेत. वर्णाचे प्रवाह आहेत, आश्रमांचे प्रवाह आहेत, वेगळ्या वेगळ्या वर्ण आहेत, वेगळे वेगळे आश्रम आहेत. 4 आश्रम आहेत. वर्ण 4 आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आणि 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यास. याच्या जातीचे आहेत, स्वभावाचे आहेत, गुणाचे आहेत, कर्मांचे आहेत. किती प्रवाह आहेत. हे सगळे प्रवाह भवनदीचे प्रवाह आहेत. आता या प्रवाहातून, या प्रवाहांना ओढही खूप आहे, वेग खूप आहे. आपण त्यातून तरुण जाऊ शकत नाही. त्यासाठी तिथे पूल बांधावाच लागेल. तो बांधावा असं शास्त्र सूचित करतं की भवनदीच्या या अखंड प्रवाहित, बरं अखंड प्रवाह आहे, असं नाही की उन्हाळ्यात पूर्ण पाणी आटून जातं, असं नाही होत. उन्हाळाच येत नाही इथे. अखंड भवनदीचं पाणी हे अखंड प्रवाहित आहे. आणि प्रवाह असे भिन्न भिन्न आहेत. वर्ण, आश्रम, जाती, कर्म, स्वभाव, गुण इत्यादी अनेक प्रवाह त्याला आहेत. आणि या सर्व प्रवाहातून तिथे जाण्यासाठी इतकी सगळी विविधता, प्रवाहांची भिन्नता ही पण टिकून आहे. म्हणजे असं नाही की आता कलियुग सुरू झालं, यातला वर्णाचा प्रवाह निघून गेला, आश्रमांचा प्रवाह निघून गेला, किंवा जातींचा प्रवाह निघून गेला. नाही जात तो. जे जात नाही त्याला तर जात म्हणतात. आणि म्हणून ह्या सर्व प्रवाहांमधून पूल कोण आहे, सेतू कोण होईल? मग सेतू म्हणजे कोण? परमात्माच. सेतुरूप परमात्माच यातून आपल्याला नेऊ शकतो. स्वभावांच्या आहेत, किती स्वभावांचे प्रवाह आहे. रावणाने, वाल्मिकी रामायणात प्रसंग येतो की त्याला सर्वांनी उपदेश केला, पण स्वभाव तसा नाही बदलत आहे. हे प्रवाह आहेत स्वभावांचे. त्यांनी, त्याचे आजोबा आहेत, म्हणजे त्याच्या आईचे वडील, आजोळ माल्यवान त्यांचं नाव आहे. कैकसीचे वडील आहेत. रावणाची आई कैकसी राक्षसी कुळातली होती. माल्यवान रावणाचे आजोबा आहेत. सर्वांनी रावणाला समजावून सांगितलं, मंदोदरी आहे, बिभीषण आहे, की तुम्ही सीतेला उगीच आणलं, तिला परत नेऊन द्या. रावण कोणाचं ऐकायला तयार नाही. शेवटी आजोबांनी विचार केला, माल्यवान नाव आहे, की आपण याला सांगून पाहूया. रावणाकडे एकांतात माल्यवान गेले. वाल्मिकी रामायणामध्ये युद्धाच्या आधी प्रसंगात, युद्धकांडातला प्रसंग आहे. दशानना, असं करू नको. तू माझा नातू आहेस, तू पराक्रमी आहेस, शूर आहेस, शिवभक्त आहेस, तुला शोभत नाही. परभार्य अपहरण देऊन दे सीतेला परत. रावणाने तिथे रावणाच्या तोंडी वाल्मिकी ऋषींनी एक श्लोक घातला आहे. द्विजा भज्जेव मप्पेव न नमेयंतु कुत्रचित. माझ्या शरीराचे द्विजा भज्जेव मप्पेव, माझ्या शरीराचे 2 तुकडे झाले तरी न नमेयंतु कुत्रचित, मी कोणासमोर वाकणार नाही. रामासमोर तर बिलकुल नाही. कारण एषमे सहजो दोषो, हा माझा सहज दोष आहे. स्वभाव दुरतिक्रम, हा श्लोक तिथे आहे प्रसिद्ध. ह्या श्लोकार्थ आपल्याला सर्वांना माहिती आहे. स्वभाव दुरतिक्रम हा माझा सहज दोष आहे. एषमे सहजो दोषो, त्यांनी मान्य केलं आहे. स्वभाव दुरतिक्रम, असे स्वभाव, कर्म, गुण, जाती, वर्ण, आश्रम याचे अनेक प्रवाह या भवनदीला आहेत. पण या सर्वांवरती रामबाण उपाय, पूल म्हणून जायचं तर आहे, कारण ध्येय परमात्मा आहे. याच तीरावरती गटांगळ्या खात राहणं हे जीवाचं ध्येय नाही आहे. तो त्यात रमतो, त्यात गुंततो, अडकतो, सगळं बरोबर आहे. पण शास्त्रांनी त्याचं ध्येय नाही मानलं आहे. त्याचं ध्येय पलीकडे परमात्म्यापर्यंत जाणं, परमात्म्याशी ऐक्यात जाणं, परमात्मा काय समजावून घेणं. देव ओळखावा एक, तेचे ज्ञान ते सार्थक, येतचे निरर्थक पोटविद्या श्रीराम. 6व्या दशकात देवशोधन समाजात रामदास स्वामी बोलले, देव ओळखावा एक, तेची ज्ञान ते सार्थक, येरते अवघे निरर्थक पोटविद्या श्रीराम. याला सोडून व्यवसायात्मकात बुद्धी एके हे कुरुनंदन, बहुशाखा अनंताश्च बुद्धयो अव्यवसायी नाम. निश्चयात्मिका बुद्धी असते, तिचं एकच ध्येय असतं. व्यवसाय म्हणजे निश्चय, आणि तिला निश्चयच झालेल्या अशा बुद्धीला खूप फाटे असतात. आणि त्यामुळे त्या सर्वांचा विचार करून भगवंतांना जगतच सेतू हे नाव दिलं आहे. अनेक प्रकारचे स्वभाव, गुण, कर्म इत्यादी. आणि त्यामुळे भगवंतांचं एक नाव संपूर्ण जगतातल्या प्राणीमात्रांना आपल्यापर्यंत नेण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे, असा जगतातल्या सर्व प्राण्यांना आपल्यापर्यंत पोहोचवून देण्यासाठी जे क्रिया तो करतो, पूल बनतो. आणि म्हणून त्याला सेतू म्हटलं आहे. म्हणून हे गटांगाळ्या खाणारे जीव तिकडे सुखरूपपणे पहिलं तीरावर पोचतात. आणि पलीकडे गेल्यानंतर मग त्यांना कळतं की अरे हे तर काही करायची गरज नव्हती,
शरण गेलेत ना सर्व धर्मांपरित्यज्य. आणि मग माऊलींनी 7व्या अध्यायात सुंदर ओवी वापरली. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मजसी भजले, तया ऐलीच थडिये सरले, माया जळ श्रीराम. जगतच सेतू माया नदी म्हणा, भव नदी म्हणा, कोणत्याही बऱ्याच अर्थाने नावाने तिला म्हणतात. पण ती जाण्यासाठी भगवंतांना शरण गेलं. मग साधनं सगळी केली तर कळलं, अरे मी तर सुखरूपच होतो, मी परमात्मा रूपच होतो. तया ऐलीच थडिये सरले, माया जळ श्रीराम. आणि म्हणून भगवंतांपर्यंत पोहोचवून जाण्याचं साधन भगवानच आहे. आणि भगवंतांचं हे नाव, एक नाव 6 क्रमांकाचं, 6 क्रमांकाचं या श्लोकातलं, जगतच सेतुः, सुखरूपपणे पहिलं पार करून देणारं जे साधन, त्या पुलावून जर चालत आपण गेलो तर सर्वांचं नक्की ते स्थान गंतव्य. आणि ते स्थान एकदा मिळाल्यानंतर भगवंतांचा गीतेत उपदेश आहे की मग त्याचा उपयोग जर केला पूल म्हणून, तर यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या किनाऱ्यावरून पुन्हा इकडे येण्याची पुन्हा गरज पडणार नाही. म्हणजे जन्म मृत्यू परंपरेत तो पुन्हा जीव अडकणार नाही, असा त्याचा शास्त्रीय अर्थ आहे. याप्रमाणे आपण 6 क्रमांकाचं जे नाव या श्लोकातलं आहे, जगतच सेतुः, याचा काही वेळ विचार केला. आता या श्लोकातलं 7 क्रमांकाचं म्हणजे शेवटचं नाव, या श्लोकात 7च नाव आहेत. सत्य धर्म पराक्रम. सत्य धर्म पराक्रम असं नाव आहे. सत्य धर्मचे धर्म काय आहेत परमात्मा, पण ते सत्य आहेत. पराक्रम 2 शब्द आहेत. सत्य आहे काय, याचा धर्म, याचा पराक्रम, दोन्ही सत्य आहे. सत्य शब्दाचा थोडक्यात अर्थ पाहू. सत्य याचा अर्थ, जी वस्तू जशीच्या तशी नेहमी टिकून राहते तिला सत्य म्हणतात. तिच्यात बदल होत नाही. बदल शब्दाला शास्त्रीय शब्द विकार असा आहे. कधी बदलत नाही, वाढ जशी आहे तशी टिकून राहते. अगदी लौकिकात जर का त्याला उदाहरण किंवा दृष्टांत बोलायचं असेल तर वेदांतामध्ये नेहमी आकाशाचा दृष्टांत बोलतात. ते सुद्धा शेवटी विकारीच आहे, पण त्यातल्या त्यात दृष्टांत देताना अतिशय मोठा अविचल, आकाश अविचल आहे. अभ्र आकाशात ढग बी घेतात ते निघून जातात, पण मुळात आकाश नावाचं तत्त्व जे आहे ते जसंच्या तसं तसंच दिसतं आपल्याला नेहमी. म्हणजे भगवंतांच्यासारखं अविनाशी ते नाही, त्याचाही नाश आहे. शेवटी प्रलयामध्ये आकाशही नाहीसं होतं, फक्त सत्यवस्तू परमात्मा उरतो. पण तरी देखील व्यवहारातला सर्वात त्यातल्या त्यात देता येण्यासारख्या दृष्टांत आकाश आणि समुद्र, त्याला निधी म्हणतात. फार मोठा, फार मोठा, नेहमी टिकणारा असणारा. कोणी किती जगात उलाढाली झाल्या, किती लोक आले आणि गेले, किती देश बुडले आणि झाले, किती प्रजा आली आणि गेली, किती प्राणी आले आणि गेले, पण समुद्र जशाच्या तसा आहे. सूर्याचाही दृष्टांत देतात. तर हे सगळे त्यातल्या त्यात खूप दीर्घकाळ टिकणारे आहेत. म्हणून सत्य शब्दाचा खरा अर्थ टिकून राहणे, विकारी न होणे, बदलही नव्हते. टिकून तर राहतो, पण टिकून राहिला, पण नासून गेला, सडून गेला, टिकला काही काळ नाही. विकारही त्यात काहीच नाही, बदल काहीच होत नाही. नेहमीसाठी असणारा, काही बदल न होणारा, असा सत्य शब्दाचे अर्थ आहेत. भगवान या अर्थाने भगवद्गीतेच्या 2य अध्यायात बोलले, अविनाशी तु तद्विद्धी येन सर्व मिदंततम. त्याला अविनाशी वस्तू म्हणतात. सत्य शब्दाचा अर्थ पाहत आहे, सत्य वस्तू बदलत नाही. भूत भविष्य वर्तमान 3 काळ असतात. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. या 3ही काळाच्या प्रभावाने ज्याच्यावर काही प्रभाव पडत नाही, यांच्या पलीकडे तम कालत्रयातीत. सत्यवस्तू कालातीत असते, तिच्यात काळाच्या प्रभावाने बदल पडत नाही आणि तिचे कधीही कर्म निष्फल होत नाही. ही नेहमी ती वस्तू तशीच. आणि जी परमात्म वस्तू या जगताचा आधार आहे, उपादान कारणी आहे आणि निमित्त कारणी आहे, ती या जगाला निर्माण तर करते, त्यात लिप्त होत नाही. तिचे जे गुणधर्म आहेत तेही कधी बदलत नाही. जसं भगवंतांचा गुणधर्म आहे की भगवंत सृष्टी निर्माण करतात आणि त्याच वेळा या सृष्टीतल्या सगळ्या जीवांनी परस्परांशी कसं वागावं याची एक आचारसंहिता निर्माण करतात. त्या आचारसंहितेला धर्म असं म्हणतात. धर्म ही परमेश्वराची, ईश्वराची सार्वभौम व्यवस्था आहे. ती त्याच वेळी युगपत म्हणतात, त्याला निर्माण केली जाते.
ही धर्माची निर्मिती, धर्मव्यवस्था, धर्माचरण करण्यासाठी तशी बुद्धी देणं, ही सुद्धा परमात्म्याची वृत्ती तशीच आहे. त्यात बदल होत नाही, टिकून राहते, आहे आहे आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तीनदा म्हटलं आहे. तीन काळ वाचक तीन आहेत. तू कालच्याही काळात आहेस, आजही आहेस, पुढेही आहेस. हे सगळं वर्णन सगळ्या ग्रंथात ठिकठिकाणी येतच. अहमेवा समेवाग्रे नान्यत यत् सदसत्परम पश्चादहि यदेतच्च यो शिष्येत सोस्म्यहम, चतुश्लोक भागवतात आहे. जी वस्तू नेहमी आहे 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 ती सत्यवस्तू असते, ती सत्यवस्तू. आणि तिचे आता आपण फक्त सत्य शब्दाचा आत्तापर्यंत थोडंच विचार केला, अर्थ पाहिला. आता याचा धर्म आणि पराक्रम दोन्ही सत्य आहेत. याचा धर्म काय आहे त्याचे, याचं ज्ञान हा एक धर्म आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, अनंत असणं हा एक धर्म आहे. हे स्वरूप धर्म आहे, त्याचे स्वरूप लक्षण म्हणतात त्यांना. सत्य आहे हा ज्ञान, सत्यम ज्ञानम, ज्ञानसुद्धा याचं जे आहे, जे ज्ञान परमात्मा, तेच तर आत्मज्ञान आहे. ते ज्ञान जगाला तो काय प्रमाण देतो. म्हणून ज्ञानाविषयी बोलताना भगवद्गीतेत श्लोक आहे की नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रम इह विद्यते. या संपूर्ण जगात पवित्रम इह विद्यते, ज्ञाना इतकं काही श्रेष्ठ पवित्र नाही, कारण ते याचा स्वरूपच आहे. सत्य धर्म पराक्रम, ज्ञान तेज ऐश्वर, हे तीन याचे धर्म आहेत. आणि यात कधी कमी होत नाही आणि कधी संपतही नाही. कमी होतं, जी वस्तू जाते ती संपते एक दिवस. त्या क्षर नाही आला, हा क्षरही नाही अक्षरही नाही, हा तर पुरुषोत्तम आहे की नाही. आणि त्याप्रमाणे सत्य धर्म पराक्रमा, याचे ज्ञान तेज धर्म ऐश्वर इत्यादी धर्म हे नेहमी सत्य टिकून राहणारे आहेत. बघा, भगवंतांचा एक धर्म आपण लक्षात घेऊ उदाहरण म्हणून. ही सगळी भूमी पंचमहाभूतांची निर्मिती भगवंतांची आहे. आणि भगवंतांची अशी एक योजना आहे, हा धर्म आहे की सृष्टी बहुप्रसवाईला म्हटलं भूमीला. एक पोतभर गहू आपण पेरा, शेतकरी पेरतात शेतामध्ये, आता पेरण्याचे दिवस जवळ येतात आहे. एक पोतभर गहू पेरायचे आणि 3-4 महिन्यांनी त्याचा कालावधी झाला, मध्ये निगा केली, पेरणी केली, ते तण काढलं, सगळे त्याच्यामधल्या प्रक्रिया पूर्ण केल्या, खतं वगैरे घातली, 100 पोते देईल ना. जमिनीतून 100 पोते गहू का येतात, तिथं मातीतून आले ना. एक पोतं पेरलं, बी एकच पोतं होतं, 100 पोतं पीक का येतं. कारण भगवंतांचा एक धर्म आहे की गहू पेरा तो गहू देईल, आंब्याचं मुकळ पेरा आंबा देईल. ज्या वृक्षाचं वनस्पतीचं जे बीज पेरल्या जाईल त्या बीजाप्रमाणे पुढे तशी आपल्याला त्या बीजाची वाढ होऊन उत्पत्ती मिळेल. त्याला बहुप्रसवा त्यासाठी म्हणतात. एका पोत्याचे 100 पोते, एका आंब्याच्या कोळीशी त्या आंब्याचं झाड झालं 1000 आंबे दरवर्षी, 10,000 आंबेसुद्धा एका येतात. गहू पेरा, कारलं पेरा, कारलं येईल. तर बीजभाव धारण करून त्या वनस्पतींचा वृक्षाचा बीजभाव अंतःकरणात धारण करून यथासमय त्याला बहु करणं, ही भगवंतांचा हा धर्म आहे. आणि त्यामुळे हे सगळं भगवंतांनी केव्हा करून ठेवलं आहे. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयती, हा सृष्टी उत्पत्तीच्या वेळी हे सगळं असं चक्र लावून दिलं आहे. आणि भगवंतांच्या स्वरूप धर्मामध्ये कधीही बदल होत नाही, ते तसेच टिकून आहेत. आपण हे पहा आणि किती करोडो वर्षापासून पृथ्वी सृष्टी आहे, पण जे धर्म भगवंतांचे, सूर्याची उष्णता 1 अंशाने कमी होत नाही, जेवढी आहे तेवढीच आहे. किती वर्षापासून किती उष्णता तो देतो आहे, तेज देतो आहे, काही कमी होत आहे नाही. त्याचं कारण तो सत्य धर्म पराक्रम, त्याचा पराक्रम आहे, तो ऐश्वर आहे की नाही कमी होणार. समुद्रातलं पाणी कधी कमी होतं, किती काढलं, 100 हॉर्सपॉवरच्या मोटर लावा, करोडो मोशन लावा, एक बिंदू कमी होणार नाही. हे आहे तसेच लौकिकातले दृष्टांत आहे. परमात्मा कसा कमी होईल, तो आहे आहे आहे. संपूर्ण जगताच्या एकंदर अस्तित्वाला तो कॅटलिस्टप्रमाणे सांभाळतो, वाढवतो. आणि इतकं करून तो त्यात लिप्त होत नाही, साक्षी भावाने सगळं करतो. म्हणून भगवंतांचं नाव सत्य धर्म पराक्रम या नावाचा आपण काही वेळ आत्ता विचार केला. फार छान नाव आहे. या नावाचा विचार जर आपण करत सतत राहिलो, त्या सृष्टीकडे पाहताना परमात्म्याची नेहमी आठवण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही श्रोते हो. म्हणून या श्लोकाचा आज विचार केला आपण. तो श्लोक एकदा पुन्हा म्हणू.
अमृतांशुद्भवो भानुः शशबिन्दुः सुरेश्वरः औषधै जगतः सेतुः सत्यधर्मपराक्रमः. 7 नावं असलेला हा श्लोक यथामती यथाशक्ती 7ही नावांचा आपल्या साधनेला अनुकूल, भक्तीला अनुकूल असा अर्थ आपण पाहिला. खूपदा आपण हे बोललो आहे की सगळ्या नावांचा असा अर्थ आपण पाहत गेलो तर परमेश्वराच्या अस्तित्वाविषयीची आपल्या मनात शंका नसतेच. विशेषतः ही मालिका जी ऐकतात त्यांच्या मनात तर नाही आहे, पण परमेश्वराच्या अस्तित्वाची अजून पक्की खूण खात्री आपल्या अंतःकरणाला पटत चालते. आणि हे सगळंच जग ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालतं, त्याचीच निर्मिती आहे याची खात्री पटत चालते. आणि सगळ्या विश्वामध्ये, सृष्टीमध्ये जे जे काय घटना इत्यादी रूपं दिसतात आपल्याला वेगवेगळी, ही परमेश्वराचीच रूप आहेत असं हळूहळू आपल्या बुद्धीला पटायला लागतं. वासुदेवच सर्वम इति स महात्मा सुदुर्लभा असं गीतेत वर्णन आहे 7व्या अध्यायात. ही दृष्टी संतांची, योग्यांची, साधूंची, सद्गुरूंची आहे. पण ही दृष्टी एकाएकी येत नाही. वासुदेव सर्वम इति, सगळी सृष्टी वासुदेव आहे. त्यासाठी ही सगळी विविध नावं जर चिंतनात नेहमीसाठी आपण ठेवत गेलो तर सगळे, जसं आत्ता आपण किती नावं ऐकली. औषधम त्याचं नाव आहे. हो, भानू नाव आहे, शशबिंदू आहे, सुरेश्वर आहे. एकेका श्लोकामध्ये 7, 8, 9, 10 नावं ज्या प्रकारांनी ते ऐकून परमात्मा या सृष्टीचा अधिकारण आहे. नुसता अधिकारण नाही, सृष्टीत तो भरलेलाच आहे. काही श्रुती माऊली सांगते तत्सृष्ट्वा तदनु प्राविशत, सगळे त्याचेच रूप आहेत. चंद्र, सूर्य, पर्वत, नद्या, सगळे माणसं, सगळे प्राणी, चारी वाणी, चारी खाणी, 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले लोक तिनी, तया नाव देव श्रीराम असं दासबोधात रामदास स्वामी म्हणतात. श्रोते हो, याप्रमाणे आज आपण श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक 31 यातल्या 7 नावांचा आपल्या उपलब्ध वेळेत चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला. आजची झालेली चिंतन सेवा भगवान श्रीकृष्ण आणि परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.